नमोबुद्धाय जय भीम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार, युगपुरुष, युग प्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आषाढ पौर्णिमेचे महत्त्व। आषाढ पौर्णिमा का बरं आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि आषाढ पौर्णिमेला काय इतिहास घडलेलं होतं ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही कधी विचार केलाय एक दिवस, एक उपदेश आणि संपूर्ण मानवतेचा इतिहासच बदलून टाकला। त्या दिवशी चंद्र पूर्ण होता, आकाशात शांतता होती आणि एका मृगदाय वनात एका साधकाने धम्मचक्र फिरवलं। तो दिवस होता आषाढी पौर्णिमा। आज आपण जाणार आहोत त्या दिवसाच्या हृदयात जिथं बुद्धांनी पहिला उपदेश दिला, जिथं संघ जन्माला आला आणि जिथून धम्माने संपूर्ण जग व्यापलं। एका राजघराण्यात जन्मलेला एक मुलगा सिद्धार्थ, सर्व सुख त्याच्या पायाशी होते, पण त्याचं मन बेचैन होतं। एक दिवस त्याने पाहिलं एक वृद्ध, एक रोगी, एक मृतदेह आणि एक शांत संन्यासी, हे चार दृश्य त्यांनी एके दिवशी बघितली। त्या रात्री त्याने सगळं सोडले, पत्नी, पुत्र, सिंहासन आणि शोधायला निघाला दुःखाचं कारण। शेवटी उरुवेलात नरनाराच्या तीरावर एका मोठ्या झाडाखाली, बोधी वृक्षाखाली त्याला मिळाला सम्यक ज्ञान। पण हे ज्ञान त्याने स्वतःपुरते ठेवलेलं नाही। ज्ञान मिळालं तरी सुद्धा हे ज्ञान त्यांनी स्वतःपुरतं ठेवलेलं नाही। बुद्ध म्हणाले हे ज्ञान अतिशय सूक्ष्म आहे, लोक समजून घेतील का? तेव्हा ब्रह्म संपत्ती प्रकट झाले आणि त्यांनी बुद्धांना विनंती केली। बुद्धांना ज्ञान प्राप्तीनंतर ब्रह्म संपत्ती प्रकट झाले आणि त्यांनी बुद्धांना विनंती केली, तुमचं ज्ञान मौनात हरवू नका, तुम्ही बोला, कारण काही जण समजून घेतील, काही जण नाही समजणार, परंतु काही जण समजून घेतील, म्हणून तुमचं जे ज्ञान आहे ते तुम्ही मौनात हरवू नका, तुम्ही बोला। बुद्धांनी मान हलवली आणि इतिहासाचं चक्र फिरायला लागले। त्यानंतर बुद्धांनी विचार केला की हा जो मला ज्ञान मिळालेला आहे, धम्म मिळालेला आहे, हा सर्वप्रथम मी माझ्या गुरूंना जाऊन सांगणार। परंतु त्यांनी आपल्या दिव्य चक्षुनी बघितलं तर त्यांचे गुरु मरण पावलेले होते। मग त्यांना आठवण आली मी काही वर्ष ज्या माझ्या 5 मित्रांसोबत तपश्चर्या केली त्यांना जाऊन मी हा ज्ञान सर्वात आधी वाटणार। मग त्यांनी आपल्या दिव्य चक्षुनी बघितलं तर त्यांना ते दिसलं की ते 5ही मित्र सारनाथ इथे आहेत। त्यानंतर बुद्ध निघाले सारनाथकडे, जिथं त्यांचे ते 5 तपस्वी साथीदार होते, ज्यांनी बुद्धांसोबत तपश्चर्या केली होती। त्या 5 साथीदारांकडे बुद्ध निघालेत। त्यांना वाटलं होतं बुद्ध सुखात रमले, पण ते फसले। पण जेव्हा त्यांनी बुद्धांना दुरूनच पाहिलं, त्या 5 तपस्वींनी जेव्हा बुद्धांना दुरूनच पाहिलं, त्यांच्या डोळ्यातील तेज, चेहऱ्यावरील करुणा, त्यांना वाटलं हा फसवलेला नाही, हा तर काहीतरी सापडलेला आहे। बुद्ध जेव्हा त्यांना ज्ञान देण्यासाठी जात होते तर त्यांना वाटलं की हा हरून आलेला आहे, ह्याला ज्ञान प्राप्त झाला नाही आणि हा आता आमच्या जवळ आलेला आहे। परंतु जेव्हा बुद्ध त्यांना धम्म सांगायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना समजू येतं की खरोखरच यांना ज्ञान प्राप्त झालेला आहे।
बुद्ध त्यांच्याजवळ आले आणि बसले. तेव्हा घडली मानवतेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना. बुद्ध म्हणाले, जीवनात दुःख आहे, पण त्याचं कारण आहे आणि त्यावर मार्ग सुद्धा आहे. जीवनात दुःख तर आहे, पण दुःखाचं कारणही आहे आणि दुःखापासून मुक्तीसाठी मार्ग सुद्धा आहे. त्यांनी सांगितलं, मध्यम मार्ग, चतुरी आर्य सत्य, दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचा निरोध आणि दुःखापासून मुक्तीचा मार्ग, त्यानंतर अष्टांगिक मार्ग. अशा प्रकारे बुद्धांनी त्यांना हा धम्म सांगितलं, उपदेश केलं. तो क्षण आला, त्या 5 तपस्वी मधून जो कौंडिन्य होता यांनी डोळे उघडले आणि त्यांनी म्हटलं, यथाभूत जाणती, माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं सत्य काय आहे. बुद्धांनी हास्यस्मित करून त्यांना सांगितलं, कौंडिन्य जाणलंय आणि त्याच वेळी संघाचा जन्म झाला. अशा प्रकारे बुद्धांनी त्यावेळी सांगितलं की कौंडिन्यांनी सत्य जाणून घेतलेलं आहे आणि त्याच वेळी संघाचा जन्म झाला. आज जसं आपण पंख्याला फिरताना पाहतो, पण सुरुवात कुठून झाली? एका बटनावरून. जेव्हापर्यंत आपण बटन दाबणार नाही तेव्हापर्यंत पंखा फिरणार नाही. तसंच धम्मचक्र सुरू झालं सारनाथात. धम्मचक्र सारनाथ इथे सुरू झालं आणि संघाच्या माध्यमातून जगभर फिरलं. सारनाथ इथे सुरू झालं आणि तिथून संघाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये धम्म फिरलं. भिक्खू झाले, उपासक झाले, स्त्रियांनीही दीक्षा घेतली. महाप्रजापती गौतमी पासून ते आम्रपाली पर्यंत यांनी सुद्धा दीक्षा घेतली. वर्षावास हा काळ पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येतो, कारण पावसात प्राणी मारले जाऊ नयेत म्हणून सगळे भिक्खू 3 महिने एका स्थानी निवास करतात. आषाढी पौर्णिमेपासून सुरू होणारा हा काळ आहे. तर हा काळ आपल्यासाठी ध्यानाचा, संयमाचा आणि मनशुद्धीचा हा काळ आहे. उपासक उपासिकाही यामध्ये सहभागी होतात. ह्या वर्षावासाच्या काळामध्ये उपासक उपासिका सुद्धा सहभागी होतात. जास्तीत जास्ती दान, जास्ती उपासना आणि जास्त शीलाचं पालन करतात. याच काळात येतं कठीण चिवर दान, भक्तीचा परमोच्च स्तर. कठीण चिवर दान म्हणजे आपल्या भक्तीचा परमोच्च स्तर. नागपूर, सारनाथ, बोधगया, श्रीलंका, थायलंड, म्यानमार ह्यासारख्या प्रत्येक ठिकाणी आजही आषाढी पौर्णिमा मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. भिक्खूंचे प्रवचन, धम्मगाथा, धम्मदायक कार्यक्रम ठेवलेले जातात. आजही लोक स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी धम्मचक्र फिरवत आहेत. कधी ध्यानातून, कधी संयमातून आणि कधी दानातून. धम्मचक्र फक्त सारनाथ इथेच फिरलं का? नाही, ते आज तुमच्या आमच्यात फिरतंय. जेव्हा आपण रागावर संयम ठेवतो, जेव्हा आपण निंदेला शांततेने उत्तर देतो, जेव्हा आपण कुणाला मदतीचा हात देतो, तेव्हा बुद्ध हास्यस्मित करून म्हणतात, धम्म पुढे नेत आहात. आषाढी पौर्णिमा हा दिवस आहे जागृतीचा, हा दिवस आहे प्रकाशाचा आणि हा दिवस आहे स्वतःचा शोध घेण्याचा. तर अशा प्रकारे आषाढी पौर्णिमेच्या बुद्ध इतिहासामध्ये अशा प्रकारे महत्त्व आहे आणि आषाढी पौर्णिमेपासूनच अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये असतो. वर्षावास काय असते, वर्षावासामध्ये उपासक उपासिकांनी काय करावे, ह्या सगळ्या विषयांवरती चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहेत, तुम्ही बघू शकता. साधू साधू साधू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर, त्याचबरोबर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.
आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये त्या विषयाबद्दल सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.